पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या आपत्तीसाठी सर्व विभागांनी सज्ज रहा. आमदार आशुतोष काळे. कोपरगाव तहसील कार्यालय येथे तालुका आपत्ती व्यवस्थापन व मान्सून पूर्वी तयारी बैठक आज बुधवारी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या आपत्तीसाठी सर्व विभागांनी सज्ज रहा. तसेच कोपरगाव तालुक्यात पाण्याची गरज असेल अशा सर्व ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी तहसीलदार विकास गमरे, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलते, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, भूमी अभिलेख अधीक्षक संजय भास्कर, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, धोंडे, पशुधन अधिकारी डॉक्टर अनिल तांबे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता मेटकरी, गोदावरी डावा तट कालव्याच्या अभियंता पीजी गुंजाळ, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रतिभा खेमनर, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, नगर परिषदेचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्नील जाधव, वैद्यकीय अधिकारी गायत्री कांडेकर, रचना सहाय्यक किरण जोशी आदींसह प्रशासकीय अधिकारी कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी, सर्व त्यांचे सहकारी, उपस्थित सर्व शेतकरी, उपस्थित सर्व नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार, आपल्या या बैठकी आपण मान्सून पूर्वतयारी आणि आपत्ती व्यवस्थापन, जर काही आपत्ती आली त्या अनुषंगाने आपण काय काय उपाययोजना करणार आहे किंवा आपत्ती आल्यानंतर कुठे कुठे अडचणी आहेत याचा आढावा घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे असं अपेक्षित आहे. त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण बैठक घेऊ. आणि आता जे काही आपण कार्यपूर्ती अहवाल किंवा मागचं प्रोसिडिंग बघितलं, अधिकारी बदलले त्याच्यामुळे फार तुम्हाला बोलण्यात पॉईंट नाही. पण मागचा अहवाल किंवा मागची जी काही प्रोसिडिंग आहे, आपत्ती व्यवस्थापनचा असेल, मान्सून पूर्व तयारीचा असेल, आपण सर्वांनी बघणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये काय कामं पेंडिंग आहे, त्याला कोणाकोणाला तुम्हाला विश्वासात घेऊन ते कामं पूर्ण करायचे ते करणं अपेक्षित होतं. मागच्या वर्षी पाऊस तसा फार कमी झाला, दुष्काळी परिस्थिती, एल निनोचा प्रभाव होता, म्हणून हे सर्व आपलं 3 वर्ष जे काही अडचणी आल्या त्याला मागच्या वर्षी आपल्याला कुठे अडचण आली नाही. परंतु आता एल निनोचा प्रभाव जाऊन आता अतिवृष्टी होणार आहे अशी बातमी किंवा माहिती सर्वच त्याच्या क्षेत्रातील ठिकाणी सांगतो. म्हणून ज्या ज्या अडचणी आपल्याला या प्रोसिडिंग मध्ये दिसत आहे, घेऊन पाठवण्याची असेल, त्या ठिकाणी कोपरगाव शहराची असेल, त्या ठिकाणी ब्राह्मणगाव असेल, जिथे जिथे ड्रेनेज जे आपल्या ड्रेनेज विभागाचे आहे तिथं अतिवृष्टी होऊन मागच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये पाणी साचले. तसेच पीडब्ल्यूडी असेल, पंचायत समितीच्या मालकीचे रस्ते असेल जिथं साईड गटारी नाही, अशाही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यानंतर अडचणी आलेल्या आहेत. म्हणून आपण अजूनही वेळ केलेली नाही. जे काही अडचणी मागच्या काळामध्ये होत्या एवढ्या 15-20 दिवस महिन्याभरामध्ये त्या सोडवाव्या, जेणेकरून जेव्हा पाऊस जास्त होईल, असं म्हणता का जुलैपासून काही लहानीनाचा प्रभाव त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये जास्त पाऊस होणार आहे. ही माझी माहिती नाही, मी वाचते त्याच्यावरनं सांगतो. तर तुम्ही म्हणाल हा, तर त्याच्यामध्ये आपल्याकडं महिनाभर आहे, तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने
आपत्ती जरी आली, अतिवृष्टी जरी झाली, तर आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी, अशा प्रकारची विनंती सर्वच अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो. विशेषतः MSEB आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे फार अडचणी आहे. ठीक आहे, थोडंफार शेतकरी अडचणी त्यांच्याही समोर आहे, थोडंफार पुढे मागे होत असेल, परंतु त्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये कुठेही कचराही बोलू नका. हे सर्वात महत्वाचं. मी मागच्याही अनेक मीटिंगमध्ये सांगितलेलं, जे कुठले नागरिक असतील, शेतकरी असतील, अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, कदाचित त्यांची पद्धत चुकीची असेल, त्यांचे बोलण्याचं त्यांना समज नसेल, परंतु आपण सर्व समजदार आहात, आपण अधिकारी आहेत, आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं. समोरचा ठीक आहे, त्यांना समज नसेल, ते काही शिकलेले नसतील, त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे, ते काही काम असेल त्यांना समजून सांगावं, अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या, लोकांचा रोष निम्मा त्या ठिकाणी कमी होतो. सगळ्यांचेच कामं लगेच झाले पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते, परंतु आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची, शेतकऱ्यांची अपेक्षा असते. जेव्हा आपण आपल्या ज्या काही, मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागताय, परंतु जे कोणी आपले प्रतिनिधी असतील, ज्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल, त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे. तुमच्याकडे पण शेतकरी सगळे तुम्ही अभिलेख ऑफिसकडे वाद घालायला, म्हणजे त्यांच्यामधले वाद असतात, तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशयानेच वागणार, तुम्ही त्यांच्या बाजूने काहीतरी केलं, समजून सांगितल्यानंतर ऐकतात लोक. त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. आपण सर्वजण या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित झाले. काही लोकांचे प्रतिनिधी नव्हते, परंतु त्या विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही मीटिंगची माहिती त्या ठिकाणी पोहोचावी. ज्या डिपार्टमेंटचा जो विषय असेल त्या विषयावर आपण सर्वांनी काम करावं. त्या डिपार्टमेंट एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो, सूचना करतो, आवाहन करतो. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.